कुणीच याविषयी बोलायला तयार नाही। चंद्रपूरच्या हवेमध्ये दररोज तब्बल 12,000 मेट्रिक टन राख मिसळल्या जाते। इथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्य 10 वर्षांनी कमी झाले आहे। इथे राहून तुमचे फुफ्फुस केवळ 6 दिवसात डॅमेज होऊ शकतात। पण इतकं छोटं शहर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित का झाले? या छोट्याशा चंद्रपूरला घेरून तब्बल 36 कोळसा खाणी आहेत। त्यामुळे इथे दररोज तब्बल 45,000 मेट्रिक टन कोळसा जाळला जातो आणि त्याचा हजारो मेट्रिक टन राख ही हवेत फेकली जाते। त्यामुळे इथल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड सारखे गॅसेस रिलीज होतात। त्याचेच परिणाम कॅन्सर, बीपी, दमा सारख्या आजारांनी इथल्या लोकांचे जीव जात आहेत। बरं, मग इतकं सहन करून चंद्रपूरकरांना वीज कमी दरात मिळते का? नाही। सरकार त्यांच्या आरोग्यासाठी मेडिकल फंड्स पुरवते का? नाही। मग इथल्या कंपनीज जॉब देताना लोकल्सना प्रिफर करत असेल? नाही। आपल्याला मिळणाऱ्या इलेक्ट्रिसिटीसाठी चंद्रपूरकर सफर करत आहेत आणि त्या बदल्यात त्यांना कॅन्सर आणि दमाशिवाय काहीच मिळत नाही। अशा न्यूज तुम्हाला कोणी सांगो वा न सांगो, मी नेहमी सांगणार, त्यामुळे फॉलो नक्की करा।